ह्या वाटेची माहिती खास करून फक्त हेर खात्यासाठी राखीव ठेवलेली असते. सगळे बुरुज पाहिल्यानंतर पाण्याच्या उत्तम टाक्या ज्या कोरलेल्या आहेत आणि एक सलग आहेत, त्यामुळे त्या काळात जो मोहम्मद आदिलशाह होता तर त्याच्याशी हा शक जुळतो असं म्हटलं जातं. इथून यायचं म्हटलं तर तुम्हाला हलक्या दबक्या पावलांनीच वर यावं लागू शकतं. की रोहिड्याचा जो वारा आहे तो अत्यंत भयान असा असतो. महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांना जर जुनं वैभव गतवैभव प्राप्त करून देता आलं तर त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही आहे. आपल्याला समोर दिसतोय तो आहे गडाचा तिसरा आणि शेवटचा दरवाजा. ठीक आहे. आता हा मोहम्मद आदिलशहाच्या काळात बांधल्याचे स्पष्ट संकेत किंवा तसे स्पष्ट उल्लेख किंवा त्याचा पुरावा आपल्याला या दरवाजावर हे जे 2 शिलालेख लावलेत त्यांच्या निमित्तानं आपल्याला मिळतात. आता या शिलालेखांवर लिहिलं काय तर हे बघा, हजरत सुलतान महमद पातशाह साहेब कारकिर्दी विठ्ठल मुदगळ राव हवालदार किले रोहिडा दुर्मुख संवत्सर सखे असं आलेलं आहे. आता मराठी किंवा देवनागरी भाषेत जो शिलालेख लिहिलेला आहे तर त्या ठिकाणी ते साल सापडत नाही, पण तेच साल आपल्याला जेव्हा फारसी भाषेतला शिलालेख आपण ह्या ठिकाणी येतो असतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की हजरत सुलतान मोहम्मद पातशाह साहिब ही तम्मीर दरवाजह हिन बोसवार विठल मुदगलराव हवालदार किल्लह रोईरह दर सनह सित खमसैन व अलफ मुरत्तब शुद सनह 1056. याचा अर्थ साधारण जो आहे तो तुम्ही 1056 म्हणजे 1600 कितीचा काळ येतोय. हां, तर तो जो शक आहे तो साधारण 1578च्या कालावधीमध्ये आपल्याला जुळताना पाहायला येतो. त्यामुळे त्या काळात जो मोहम्मद आदिलशाह होता तर त्याच्याशी हा शक जुळतो असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी आपल्याला गजेंद्र मोक्ष शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण गजशिल्प सुद्धा त्याला म्हणू शकतो. गजशिल्प दोन्ही ठिकाणी पाहिल्यानंतर अगदी त्या सोंडेपासून सगळं अगदी त्याचे पुढचे 2 पाय सुद्धा आपल्याला खरं तर पाहायला मिळतात आणि त्याची ती सोंड सुद्धा पाहायला मिळते, प्लस त्याचे सुपासारखे कान सुद्धा पाहायला मिळतात. याच्यापेक्षा जास्त स्पष्ट तिकडे आहे त्या बाजूला. ते पाहिलं की त्याच्या अगदी इथे आलात की इथे तुम्हाला चंद्र सूर्य एक कमळ शिल्प त्याच्या खाली 2 मासे असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे मासा म्हणजे मीन शिल्प कोरल्याचं आपल्याला त्या ठिकाणी मत्स्य शिल्प कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या. तिसरा दरवाजा एकंदर पाहून झाल्यानंतर इथून आता आतमध्ये पहिला प्रवेश करूया. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आगळ अडकवण्याची जागा. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की दोन्ही शिलालेख आहेत मोहम्मद आदिलशहाच्या काळातले आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये महाराज म्हणजे हा किल्ला आदिलशाहीकडून जेव्हा महाराज जिंकतात त्यानंतर बरेचसे बदल महाराजांनी केले असतील, पण महाराजांनी या ठिकाणी हे लावलेले 2 शिलालेख मात्र हलवले नाहीत. म्हणजे याला आपण म्हणतो की काय म्हणतील की मनाची श्रीमंती, की ज्यानं बांधलंय त्याचं आहे त्याने नाव लावलं. ठीक आहे. मी दुसऱ्यांचं मोडायला आलेलो नाही, मी माझी रेष मोठी करायला आलेलो आहे. हा एक मेसेज या निमित्ताने, हा एक संदेश आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळतो. ठीक आहे. आतमध्ये या उंबरा ओलांडायचा आहे तुम्हाला. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की बघा या लाईट्स लावलेल्या आहेत, या जेव्हा रात्री लागतात तेव्हा त्याचा नजाराच वेगळा असतो. ठीक आहे. आता इथून थोडं पुढे आलात ही देवडी आपल्याला पाहायला मिळते. ही बघा याही ठिकाणी छान देवडी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. अगदी मस्त एक बेडरूम छान पद्धतीने होईल इतकी ही खोली या ठिकाणी आहे. इथून पुढे या. हे काय आहे, ही संरचना काय आहे नीट पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हे नेमकं कशासाठी असावं. ठीक आहे. इथे आता तुमची देवळी, तुमचं दिवाबत्ती लालटेंची सोय करण्यासाठी. आणि तिसरा दरवाजा तुम्ही पार केलात की तुम्ही रोहिड्यावर येऊन पोहोचता. रोहिड्यावर आल्यानंतर समोरच तुमचे राजसदरेचे अवशेष तुमचं स्वागत करतात. त्या ठिकाणी तुम्हाला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. आणि आता बघा पुन्हा एकदा गडाचे 2 भाग झालेत. एक हा सरळ
इकडे जातो, या ठिकाणी आपल्याला हनुमान मंदिर दिसतंय आणि त्या ठिकाणाहून आपल्याला एक एक बुरुज, शिरवले बुरुज, दामगुडे बुरुज, त्यानंतर आपल्याला फत्ते बुरुज लागला, पुढे सर्जा बुरुज आहे, त्यानंतर वाघजाई बुरुज, असे बरेच बुरुज आपल्याला ह्या ठिकाणी लागतात. आणि या ठिकाणी राज सदरेचे अवशेष आपण पाहूया, हनुमंताचं दर्शन घेऊया आणि काय करूया, ह्या बाजूला जाण्यापेक्षा, कारण या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष आहेत, रोहिड मल्ल जो गडाची जी देवता आहे, तर रोहिड मल्लाचं मंदिर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ठीक आहे, तर आता या ठिकाणी न जाता आपण काय करू, इथून जाऊ आणि पूर्ण गडप्रदक्षिणा पहिली घालू आणि गडप्रदक्षिणा झाल्यानंतर सगळे बुरुज पाहिल्यानंतर पाण्याच्या उत्तम टाक्या ज्या कोरलेल्या आहेत आणि एक सलग आहेत, तर अशा बऱ्याच वास्तू त्या ठिकाणी लपलेल्या आहेत, त्या पाहत 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 आपण गडप्रदक्षिणा पूर्ण करतो आणि पूर्ण केल्यानंतर आपण पोहोचतो कुठे, ते बघा तिकडे रोहिड मल्लाचं मंदिर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं, तर तिकडे जाऊन पोहोचतो. तर पहिलं हे बघा, आता राज सदरेचे अवशेष पाहण्यापूर्वी इथे या फलकाच्या मागे आता हे ॲक्च्युली याला शेंदूर फासलेलं आहे, पण ही फक्त व्याघ्रशिल्प आहे, व्याघ्रच शिल्प असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण शरभ असतं तर थोडा वेगळा त्याचा पायामध्ये हत्ती पकडलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहता आले असते, पण तसं काही नाही आणि शेंदूर फासलेला आणि रँडम या ठिकाणी येऊन लावलेलं आहे. आता इथे त्याचं प्रयोजन काय हे सांगता येत नाही. ठीक आहे, आता हा बुरुज आणि या सगळ्या गोष्टी पाहिजेत, तत्पूर्वी आपण राज सदरेचे अवशेष पाहूया. या जर तुम्ही पाहाल तर हे बघा, साधारण पूर्ण पूर्वता नाही म्हणता येणार, हे बघा पूर्व ही अशी येते इकडे, या बाजूला अशी क्रॉस थोडीशी, साधारण पूर्वाभिमुख दरवाजा आपल्याला राजसदरेचा आहे असं म्हणायला हरकत नाही. या हे पहिलंच होतं. ठीक आहे, हे दुसरंच होतं. आता या संरचनेला काय म्हणतात हे मी तोरणाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांनी तो तोरणाचा व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी मला सांगायचं की या गोष्टीला काय म्हणतात. ठीक आहे, आता ही ज्योती पाहिली, इथे कदाचित त्या काळातली राजसदर बसत असेल. इथून त्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर तिकडे राजवाड्याचे अवशेष सुद्धा आहेत, मात्र ते आपण प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतरच पाहणार आहोत. तुर्तास आपण खाली उतरूया, हनुमंताचं दर्शन घेऊया आणि मग प्रदक्षिणा सुरू करूया. चला. आणि आज आपल्या दौऱ्यामध्ये आपल्याला साथ द्यायला आलेत या इथे विराज, तुम्ही ओळखत असाल, अनुपला तुम्ही ओळखत असाल, तोरण्यावरून थेट आता ते रोहिड्यावर सुद्धा आलेले आहेत आणि इथे या ठिकाणी उदयच होते आमचे भाऊजेत, सांगलीवरून, म्हणजे अर्थात आता मुंबईला असतात, पण सध्या महाराष्ट्राचं जर भौगोलिक हे पाहायचं झालं तर ते सांगलीचे आहेत, अनुज साताऱ्याचे आहेत आणि विराज पुण्याचे आहेत आणि आम्ही मुंबईचे आहोत. तर असं सगळा महाराष्ट्र घेऊन आम्ही आता रोहिडा फिरतोय. ठीक आहे, चला एकत्र हनुमंताचं दर्शन घेऊया. या चपेटदान मारुती आपल्याला या ठिकाणी, आपल्याला चपेटदानाच्या मारुतीचं दर्शन आपण ह्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आपण प्रदक्षिणा सुरू करणार आहोत. ठीक आहे, मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण हा बघा, हा समोर एक बुरुज लागतोय आणि या एकदा पुढे बुरुज एकदा थोडा पडक्या अवस्थेत आहे, जंग्या त्यातल्या त्यात अजूनही सुस्थितीत आहेत, म्हणजे रेंज दिसते जर तुम्ही पाहाल तर. ठीक आहे, आणि हा बुरुज का महत्वाचा आहे तर थोडं वर चढल्यावर तुम्हाला दिसेल. या तुमचा जो पहिला दरवाजा आहे तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा बुरुज आहे, आणि प्लस तुम्ही दुसरा दरवाजा दिसत नाहीये कारण हा मध्ये सर्जा बुरुज लागतोय. ठीक आहे, सॉरी, फत्ते बुरुज लागतोय. तर फत्ते बुरुजाच्या पलीकडे तुमचा दरवाजा क्रमांक 2 आहे. ठीक आहे, तर इथे पहिला दरवाजा आणि इथे तिसरा दरवाजा. समजा हा तुमचा फत्ते बुरुज पार करून इकडून जर सैनिक आला तर त्याला या बाजूने टिपता येईल किंवा थेट या ठिकाणी तुम्हाला पहिल्या बुरुजावर
लक्ष ठेवता येईल या दृष्टिकोनातून याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे. पुढच्या बुरुजाकडे जात असताना इकडे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी त्याचं प्रयोजन काय असू शकतं याचा अंदाज लागत नाही आहे, कारण एका बाजूला तट आहे, ठीक आहे, आणि तटाला खेटून एखादी वास्तू उभी केलेली आहे. तर कदाचित राहण्यासाठीची सोय असू शकते, कारण जर तुम्ही मुख्य वस्तीचा हा भाग पाहाल तर राजसदर, राजवाडा वगैरे त्या सगळ्या गोष्टी अवशेष किंवा मागे काही खोल्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. पण आता नेमकं आता इथे ह्या गोष्टीचं काय प्रयोजन आहे ते सांगता येत नाही, पण हे अवशेष आपण पाहू शकतो. ठीक आहे, चला. थोडं अंतर आणखीन पुढे चालत आलं की आपल्याला हा सर्जा बुरुज लागतो. या सर्जा बुरुजाच्या खाली इकडच्या स्थानिक 1-2 ग्रामस्थांची प्रेतं पुरल्याचं म्हटलं जातं, पण त्याच्यावर म्हणजे त्याच्याबद्दल प्रके घाणेकर सरांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि महेश तेंडुलकर यांच्याही पुस्तकामध्ये तो उल्लेख आलेला आहे. तर ती एक माहिती आहे. प्लस याचं आकर्षण या बुरुजाचं हे आहे की हा जो मध्येच हे जे दगडी बांधकाम दिसतंय त्याचं नेमकं प्रयोजन लक्षात येत नाही. आता त्याचे 2 तर्क निघत होते. महेश तेंडुलकरांचं म्हणणं आहे की या ठिकाणी निशाणकाठीचा बुरुज असावा आणि निशाणकाठीच्या बुरुजासाठी म्हणून ती रचना असावी. एकदा पुढे या, मध्ये आपल्याला तशी काही रचना दिसते का आपण पाहूया. आता हा बघा, हा दगड आहे, म्हणजे आता ही चढण्याची व्यवस्था वगैरे असू शकते. इकडचा झिजला आहे किंवा इकडचा वरचा भाग गेलेला आहे इकडे जवळ, हे पाहाल तर इकडे नाहीये. आता हीच रचना इथे पण आहे, इकडे पण आहे. ठीक आहे, वर पाहाल तर काही वेगळी काही परिस्थिती नाहीये. आता त्याचा दुसरा तर्क असा असू शकतो की दगडी छप्पर इथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दगडी छप्पर मग ते कशा पद्धतीने की हे बघा, हा जो वरचा भाग आहे हा इथे ढासळलेला दिसतोय, म्हणजे हे कदाचित असं दगडी हे इथपर्यंत दगडी हे आहे, याला मध्ये आधार देण्यासाठीचा हा मधला पिलर आहे. इकडे थोडंसं वरती दगडी बांधकाम असू शकतं आणि त्याच्या वर मग जे काय आहे ते लाकडी बांधकाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर असे 2 तर्क होते. आता त्याच्यामध्ये निशाणकाठीच्या बुरुजासाठी इतका मोठा आणि इतका व्यास असलेला दगडी गोलाकार रचना या ठिकाणी बनवण्याचं कारण काय कळत नाही. पण हा असंही म्हटलं जातं की रोहिड्याचा जो वारा आहे तो अत्यंत भयान असा असतो, म्हणजे त्या वाऱ्यामध्ये ही निशाणकाठी जी आहे किंवा तो इथे या ठिकाणी जो भगवा जरी फटका फडकवला जाणार आहे त्याला सुद्धा, त्याच्या त्या खांबाला सुद्धा तितकीच ताकद मिळावी यासाठी म्हणून कदाचित ही रचना केली गेलेली असावी. आता इथे अजून थोडं पुढे याल तर हे बघा, आता हे नेमकं प्रयोजन, आता हा दगड कुठून नंतर येऊन इथे ठेवलेला आहे की, कारण हा बघा इथून सुटावलेला आहे, हा बघा इथून जर पाहाल या जवळ इथून हा सुटावलेला आहे, म्हणजे हा नंतरच्या ह्याच्यामध्ये आणलेला आहे. मग कदाचित असं असू शकतं की हा जो दगड आहे ना, जर तुम्ही मधली रचना बघा इथे कदाचित तो जो खांब आहे हा एवढा मोठा, हा खांब असा असेल आणि हा दगड बरोबर इथला भाग असू शकतो, हा इथला, आणि इथून मग ती काठी वरती असू शकते असाही एक अंदाज आहे. किंवा तळखड्यासारखा या दगडाचा वापर होत असेल, हा दगड इथेच असेल, याच्या मधोमध लाकडी खांब असेल आणि लाकडी खांबातून मग इतर जे आपण वासे वगैरे म्हणतो ते टाकून मग इकडे छप्पर तयार केलं गेलेलं असू शकतं. आता मध्ये मध्ये हे बघा, इथे तुमची मशाल अडकवण्यासाठीची सुद्धा जागा या ठिकाणी आपल्याला, आपण याला बिजागर म्हणू शकतो, तिथे लावलेले एक आहे, इथे 2 आहे आणि इथे तुटलेल्या अवस्थेत आहे, बरोबर आहे. आणि ह्या ज्या तुमच्या जंग्या आहेत त्या सुद्धा सुस्थितीत तिथे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, जंग्यांचा वापर तुम्हाला कल्पना आहे आपण काय करतो, तर या ठिकाणाहून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी, शत्रू जर या जंग्या
ही जंगी जी आहे या जंगीच्या साठी तैनात केलेला जो सैनिक आहे किंवा मावळा आहे त्याची नजर फक्त या रेंजमध्ये जी मंडळी दिसते त्यांना टिपणं अशा पद्धतीचा तो साधारण असतो. आणि जर तुम्ही पाहाल तर ही उंचीसुद्धा मानवी उंची इतकी आहे. म्हणजे मी जर पाहावं तर मला ही रेंज पूर्ण सुस्पष्ट दिसावी, पण लांबून पाहणाऱ्याला हे इथपर्यंतच दिसावं. आणि तोपर्यंत म्हणजे महाराजांचा काळ येईपर्यंत किंवा पोर्तुगीज किंवा इंग्रज हे फुल फ्लेज म्हणजे पूर्ण क्षमतेनं त्यांनी भारतावर ताबा मिळवेपर्यंत किंवा पोर्तुगीजांनी समुद्री ताबा मिळवेपर्यंत काही बंदुकी वगैरे आल्या नव्हत्या. त्यामुळे लांबून कोणीतरी एखाद्याने स्नायपर वगैरे मारावा हा काही भाग तेव्हा नव्हताच. त्यामुळे ही जी उंची आहे ही तुम्ही सगळ्या बुरुजांवर पाहाल तर ही मानवी उंची इतकी तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, इथून आता बाहेर पडूया. या ठिकाणी आपल्याला गडाचा चौथा राखीव दरवाजा पाहायला मिळतो, ज्याला आपण चोर दरवाजा सुद्धा म्हणू शकतो. कारण इथून यायचं म्हटलं तर तुम्हाला हलक्या दबक्या पावलांनीच वर यावं लागू शकतं. या एकदा आत जाताना हवेचा एकंदर झोत पहा, ती कशा पद्धतीनं वर येते. या आता चोर दरवाजांचं प्रयोजन का असतं, ह्या वाटेची माहिती खास करून फक्त हेर खात्यासाठी राखीव ठेवलेली असते आणि इकडे तैनात असलेल्या सैनिकांना, की बाबा इथून एखादी गडाची चोरवाट वरती येते. जर एखादा परवलीचा शब्द समजा, अगदी असं आपण पकडून चालू की शत्रू सैन्यातील एखादा सैनिक जो इथपर्यंत यायला यशस्वी ठरलाय, समजा त्याला एखादी टीप लागली आहे किंवा आपल्याकडचा एखादा फितूर झाला आणि त्याने इथपर्यंत आणून सोडला आणि तो बोला की आता बाबा तू तुझं पुढचं बघ, तू इथून जा, तर मग गडावर काय थेट हेर खात्याच्या लोकांना प्रवेश होता का? तर नाही. त्यांना सुद्धा परवलीचा शब्द सांगितला जायचा. म्हणजे आज एखादा अमुक व्यक्ती जर गडावर पोहोचणार आहे तर त्याचा परवलीचा शब्द आधीच गडावर पोहोचवला जायचा. तोच आजचा जर परवलीचा शब्द म्हणजे आजचा परवलीचा शब्द असेल हुकुम, तर त्याला विचारलं जायचं काय रे बाबा आजचा परवलीचा शब्द काय? त्यानं जर खालून हुकुम हे उत्तर दिलं तर आणि तरच त्याला गडावर प्रवेश मिळायचा. असं परवलीचे शब्द सुद्धा बदलत राहायचे. नंतर पुन्हा एकदा परवलीचा शब्द सुद्धा फुटला आणि तोही शत्रू सैन्याकडे गेला, तर असे बरेच हेर खात्याचे म्हणजे शत्रू सैन्यातले हेर खात्यातले हे सुद्धा जासूस सुद्धा वरती येऊ शकतात. तर ते परवलीचे शब्द सुद्धा सातत्याने बदलत राहावे लागायचे. तर आपल्याला हा चोर दरवाजा दिसतोय. तिथे लांबवर आपल्याला ना तिकडे वाघजाई देवीचं मंदिर तिकडे ठाणं दिसतंय. म्हणजे तुम्ही अगदी इथून तो रस्ता जातो बघा खालच्या बाजारवाडीतून भोरकडे जाताना, तिथून लांबवर हे मंदिर आपल्याला इथून लाइटिंग वगैरे केलेली आहे. रात्रीचं खाली रोडवरून जरी पाहिलं ना तरी इथपर्यंत रस्ता जाताना आपल्याला पाहायला मिळतो. देवीचा उत्सव असतो. ग्रामस्थ बऱ्याचदा गड चढून म्हणजे तो जो भाग आहे तो चढून त्या देवीच्या दर्शनासाठी जात असतात. ठीक आहे, आता इथून हळूहळू आपण बाहेर पडूया. चला, त्यांना नको हटवायला ना. ठीक आहे, आता ही बघा, ही तटबंदीला धरून समांतर लादणी सुद्धा बांधलेली आहे. मग कदाचित हा जो भाग आहे ना, हा सगळा भराव खाली उतरून हे सगळं भरलं असेल. कदाचित ही लादणी ही बघा ही इथपर्यंत आहे. ठीक आहे, बराचसा भाग ढासळलेला आहे. आता हा जो समोर दिसतोय आपल्याला, समोर जर पाहाल तर आपल्याला वाघजाईचा बुरुज दिसतोय. आता इथे डावीकडे आपल्याला एक टाकं लागतंय. छान पायऱ्या आहेत शेवटपर्यंत जायला. हे बघा अगदी चौरसाकृती टाका आहे. तर बघूया आपण ते पाणी पित आहेत का. श्वान जो आहे त्यानं तर ते पाणी प्यायलेलं आहे, पण आपल्या पिण्यायोग्य आहे असं तर वाटत नाही. या
आता एक साधारण पुरातत्व खात्याचं काम कसं चालतं ते मी तुम्हाला सांगतो. समजा आता बघा हे 2 दगड पडले तिकडून, तर मग हे जे दगड आहेत याला नंबरिंग केलं जातं. किंवा समजा या तटबंदीला नंबर दिला 1, 5 नंबर दिला, तर 5 नंबर तटबंदीचा 10वा आणि 11वा दगड खाली पडलाय. मग त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं साफ केलं जातं. ठीक आहे, हे सगळं काढलं जातं, हलक्या हातानं काढणं अपेक्षित असतं. त्यानंतर काही लेवलिंग आणि मग पुन्हा चुना वगैरे भरून हे दगड ॲज इट इज त्या ठिकाणी बसवले जातात. तर एक शास्त्रशुद्ध पद्धत त्यांची असते, तर त्या पद्धतीने ती मंडळी काम करत असतात. या अच्छा, काम करत असतात हे वादातीत वाक्य आहे. तोरण्याला मी निश्चितपणे त्यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे पुरातत्व खात्याचं, पण हेच काम प्रत्येक गडांवरच आहे हे सुद्धा असं सुद्धा चित्र नाही आहे. त्याच्यामुळे अजून त्यांना सुद्धा बराच स्कोप आहे. खूप मोठी संधी आहे खरं तर. महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांना जर जुनं वैभव गतवैभव प्राप्त करून देता आलं तर त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही आहे. पण ते पुण्य कमावण्याच्या मानसिक स्थितीत हे पुरातत्व खातं दिसत नाही. हा बघा सगळा भाग ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि डबल लेअरिंग आहे. 2-2 दगड बाजूबाजूला आहेत. हा बघा, हा एक दगड आहे, हा मधला तुमचा साचा त्यातला जो काही आपण हे भरतो काय मागे, अरे बरेच शब्द आपल्याला खरं तर याला पाठवले होते कमेंट्समध्ये. आणि बाजूचा दगड, ठीक आहे, लांबी वगैरे भरली जाते त्या पद्धतीने. तर असे 2 दगडांचा अशी भव्य तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला चला, हे बघा इथे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा बघा, हा चौतरा इथे पाहायला मिळतो. बघा या चौतऱ्याचा भाग दाखवतो. हा बघा, हे बघा इथे कदाचित पायऱ्या वगैरे होत्या का. हे बघा, हे पायऱ्या 1, 2 आणि 3 आणि त्या बाजूने एक वाटतंय पायऱ्या असू शकतात. ठीक आहे, चला या. तिथे वाघजाई देवीचं मंदिर दिसतंय आणि वाघजाई देवीकडे तोंड करून उभा आहे तो वाघजाई बुरुज. आता आपण तिकडेच चाललो. चला, डाव्या साईडला जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला बरेच अवशेष दिसत राहतील. ठीक आहे, पण आता पूर्णच ढासळलेल्या अवस्थेत असल्यामुळे आपल्याला तितका अंदाज येत नाही की त्याचं प्रयोजन नेमकं कुठल्या गोष्टीसाठी असू शकतं. म्हणजे समजा दगडी छप्पर आहे, दगडी बांधकाम आहे, तर आपण म्हणू शकतो की बाबा हे दारुगोळा कोठार आहे. किंवा अत्यंत मोठ्या आकाराचं एखादं कोठार असेल तर ते धान्य कोठार असू शकतं. आता हा वाघजाई बुरुज जर तुम्ही पाहाल तर त्याची भव्यता तुम्हाला पाहायला मिळतेच आहे. एका बाजूनं उत्तम पायऱ्या आपल्याला चढण्यासाठी सुस्थितीत आहेत, या बाजूच्या पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. पायऱ्यांची उंची पाहाल तर छातीपर्यंत नाही, पण किमान काटकोनात पाय होत आहेत तुमचे, घ्यावे लागतात. आता हा विषय आम्हाला नेमका रेकीला आलो तेव्हा पण कळलं नाही की हे बंद का केलं गेलं किंवा हे नंतर केलं गेलं आहे का किंवा काय, त्याचा अंदाज येत नाही. जर वरचं तुम्ही पाहाल तर हे जे बांधकाम आहे तर हे असं वेगळं वाटतंय. ठीक आहे, हा जो अर्ध गोलाकार आहे तर हा दगड वेगळा वाटतोय आणि पलीकडे पुन्हा ते जे बांधकाम आहे ते वेगळं वाटतंय. ठीक आहे, आणि हा मधला भराव कसला आहे तो लक्षात येत नाही. पलीकडे बिजागरं सुद्धा आहेत तुमच्या मशाल अडकवण्यासाठी. हे बघा ना, या सगळ्या जंग्या बंद केलेल्या आहेत. हा कदाचित मला असं वाटतं ना की दुहेरी किंवा चिलकती बुरुज असण्याची शक्यता आहे. हा जो मधला भाग आहे ना हा नंतर भरला गेला आहे बहुतेक, म्हणून हे सगळं पॅक्ट झालेलं आहे जर तुम्ही पाहाल तर. आणि आता हा जो भाग आहे ह्या वरच्या
खडकामुळे याची उंची नेमकी किती होती त्याचा अंदाज लागत नाही, कारण जर हा सगळा भाग जर सुस्थितीत असता तर आपल्याला कळलं असतं की कदाचित ह्या ठिकाणी सुद्धा उत्तम पद्धतीचं हे काय छप्पर असण्याची शक्यता नाकारतात. आता इकडे बघा हा झेंडा अडकवला आहे, बिजागाराचा वापर केलेला आहे प्रत्यक्षात. ठीक आहे, चला. आता काटकोनात वळून आपल्याला सुद्धा गडाच्या प्रदक्षिणेला वळसा घेत आता पुढे जायचं आपल्याला. या आपल्या उजव्या हाताला आपल्याला पाटणे बुरुज दिसायला सुरुवात झालेली आहे. मी मगाशी म्हटलं तसं की या बुरुजांची नावं तर तुम्हाला माहिती आहेत, आता दिसतीलच. आता शिरवले बुरुज असेल, पाटणे बुरुज असेल, दामगुडे बुरुज लागेल आपल्याला, सरजा बुरुज असेल, बागजाई बुरुज असेल. तरी नावं नेमकी कशी ठरवली जायची तर शिवकाळामध्ये कुठल्याही दरवाजांना म्हणजे गडकोटांवरील दरवाजांना नावं देण्याची तेव्हाची एक तर्कशुद्ध पद्धत काय वापरली जायची तर एखादा दरवाजा कुठल्या दिशेनं उघडतोय म्हणजे कुठल्या शहराच्या किंवा कुठल्या गावाच्या किंवा कुठल्या प्रदेशाच्या दिशेनं उघडला जातोय तर त्यावरून त्या दरवाजाचं नामकरण केलं जायचं. म्हणजे उदाहरण पुण्याचा आपण सिंहगड जो आहे तर त्या सिंहगडचा पुणे किंवा डोंजे दरवाजा. आता तो जो दरवाजा आहे तो पुणे शहराच्या दिशेने किंवा डोंजे गावाच्या दिशेने उघडला जातो, त्यामुळे मग त्याला पुणे दरवाजा किंवा डोंजे दरवाजा म्हटलं जातं. आता सिंहगडावरच कल्याण दरवाजा सुद्धा आहे, तर अनेकदा असा भ्रम होतो की कल्याण जे आपलं शहर आहे मुंबईच्या जवळचं तर त्या दिशेनं आहे का म्हणून त्याला कल्याण दरवाजा नाव दिलंय का, तर तसं नाही. तर त्या बाजूलाच म्हणजे ज्या दिशेनं कल्याण दरवाजा उघडतो सिंहगडावरचा तर त्या ठिकाणी खाली कल्याण नावाचं गाव सुद्धा आहे. बरं, त्या व्यतिरिक्त कल्याण हे व्यापारी शहर होतं त्यावेळीचं. मग आणि बऱ्याचदा त्याला दख्खनेत उतरणारं प्रवेशद्वार सुद्धा म्हटलं जायचं. दख्खनेचं प्रवेशद्वार सुद्धा कल्याण भिवंडीला म्हटलं जायचं. मग तो एक प्रदेश सतत आपल्याला कळत राहावा की कुठल्या दिशेनं आहे. तर बऱ्याच गडकोटांवर कल्याण दरवाजा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तर तो त्या ट्रेड रूट अर्थात व्यापारी मार्ग जो आहे तर त्या दिशेनं जे दरवाजे असायचे तर त्यांना कल्याण हे नाव बऱ्यापैकी आपल्याला वापरल्याचं पाहायला मिळतं. या व्यतिरिक्त राजगडावर जर तुम्ही जाल तर त्या ठिकाणी पाली दरवाजा आहे, पाली गाव आहे खाली, त्यामुळे मग पाली दरवाजा असं नाव आहे. तर अशी बरीच नावं आहेत की जी खास करून ज्या ठिकाणी तो प्रदेश बाहेर पडतोय किंवा त्या शहराच्या दिशेने आहे किंवा त्या गावाच्या दिशेने आहे तीच नावं या दरवाजांना दिली जायची. पहिल्या प्रकारात आपण पाहिलं की प्रदेशावरून नाव दिलं जातं. आता दुसरा प्रकार काय सांगतो तर सरसकट देवी देवतांच्या नावावरून बुरुजांना नावं पडायची किंवा दरवाजांना नावं पडायची. जसं आपण पहिला पाहिला तो गणेश दरवाजा. आता माझ्या मागे तुम्हाला दिसतोय तो वाघजाई बुरुज. आता त्यातही दोन प्रकार आहेत. सरसकट देवी देवतांची नावं दिली जायची का तर हो, पहिलं म्हणजे तुम्ही पकडून चला की तोरणावर आपण हनुमान बुरुज पाहिला किंवा मग एखाद्या बुरुजाला नाव आहे गणेश बुरुज किंवा महादेव बुरुज किंवा नारायण बुरुज. तर यामागे थॉट प्रोसेस काय असायची, विचार काय असायचा तर लोकांची श्रद्धा असते हे ग्रामदैवत किंवा आराध्य दैवत जेव्हा त्या बुरुजांना नावं दिली जातात तर एक मानसिक बळ मिळतं की हे जे देवता आहेत तर हे आपल्या गडाचं संरक्षण करतील, हा एक. आणि दुसरा प्रकार कसा आहे तर माझ्या मागे जो हा वाघजाई बुरुज तुम्हाला दिसतोय तर त्याचं हे जे मंदिर आहे ते बघा, तिकडे त्या डोंगरावर तुम्हाला वाघजाई देवीचं मंदिर दिसत असेल. तर हे वाघजाई देवीचं जे मंदिर आहे ना तर त्या मंदिराकडे तोंड करून जो उभा आहे तो हा बुरुज, ज्याला म्हणतोय आपण वाघजाई बुरुज. असाच प्रकार तुम्हाला वाळंजाई दरवाजाचा तोरणावर दिसत असेल. वाळंजाई देवीचं ठाणं त्या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी ते ठाणं आहे त्या ठाण्याच्या दिशेनं तोंड करून जो उभा आहे तो वाळंजाई दरवाजा. तर आता हा दुसरा प्रकार तुम्हाला लक्षात आला की सरसकट देवी देवतांची नावं किंवा समजा त्या दिशेनं जर कुठलं मंदिर असेल तर त्या पद्धतीचं नाव त्या बुरुजाला किंवा दरवाजाला दिलं जायचं. आपण आहोत आता रोहिड्यावर आणि रोहिड्यावरून राजगड तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला पाटणे बुरुजावर यावं लागेल. चला. Fort built more than 350 years ago. The huge stones. रोहिड मल्लाला भैरव सुद्धा म्हटलं जातं.
त्या भैरवासोबत त्याची भैरवी सुद्धा आहे. एखादा भाग आहे की जो पूर्ण हिरवळीचा राहिलेला आहे असं नाही आहे, सगळा भाग उन्हाने करपून गेलेला आहे. वाह असा शब्द तुमच्या तोंडी येईल असा हा शिरवले बुरुज आहे. त्यांचा पगार अगदी त्यांचं जे काही मानधन आहे ते ही श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे ही करते.